बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, कोणत्याही कार्यात मुळाशी जाऊन स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माणसाचं नाव होत नसते. बांधवांनो, कोणत्याही कार्यात मेहनत घेतल्याशिवाय व कष्ट केल्याशिवाय, कष्ट जिद्द चिकट ठेवल्याशिवाय आणि त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय माणसाचं नाव होत नाही. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावातील दोन माणसं हे लहानपणापासूनच मित्र होते. ते अतिशय कष्टाळू होते. ते शाळेपासूनच मित्र होते. शाळेपासून मित्र असल्यामुळं ते भरपूर असे काबाड कष्ट करायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचे, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. एकाने काय केलं, एकानं त्याचा उदरनिर्वाहासाठी एक धंदा शिकला आणि दुसऱ्यानं एक एक बिझनेस टाकला. दोघंही मस्त चांगलं करू लागले. एक धंदा टाकला आणि एक बिझनेस करू लागला. एक काय झाला, ज्याने धंदा टाकला होता त्याचा धंदा बसला. आणि मात्र धंदा कशामुळे बसला, तर याचा पाहून दुसऱ्याने टाकला, दुसऱ्याने पाहून तिसरा टाकला, धंदा टाकला होते त्याच्यामुळं. आणि ज्यानं स्वतःच्या हिमतीवर केलं, व्यक्तिमत्व घडलं होतं, म्हणजे तो हे करू लागला, काय करू लागला, बिझनेस करू लागला, उद्योग व्यवसाय बिझनेस हे करू लागला. ते त्यानं स्वतः सिद्ध करून दाखवलं. त्याला गुणाने ज्ञानाने त्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि त्याचं नाव त्यानं रोशन केलं. कशामुळं, तर त्याच्या याच्यामुळं. मला सांगायचं तात्पर्य बंधू एवढंच की ज्या कोणास स्वतःच्या जीवनात व कार्यात यशस्वी असेल त्यांनी स्वतः काहीतरी असं हे करा, स्वतःच्या बुद्धीवर काहीतरी करा. जर उद्योग धंदा व्यवसाय करत असेल तर तुमचा पाहून ते करू शकते, तिसऱ्या गोष्टी असं करता करता तिसरे करू शकते. परंतु जर तुम्ही बुद्धीच्या जोरावर एखादा उद्योग व्यवसाय केला तर मात्र त्याच्यावर तुम्ही यश नक्की मिळू शकता. कारण का, तर तुम्हाला तिथं स्पर्धा होऊ शकत नाही. कारण बुद्धीचा माणूस तिथं वापर करू शकते. म्हणून बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपलं जे आवडी क्षेत्र आहे त्यात क्षेत्र निवडा आणि बुद्धीचा वापर करून स्वतः यशस्वी. एवढं काही सांगितलं बंधू. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं म्हणलं तुमच्या कामाचं नाही. तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचे का पडतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करायला सांगा. असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यावर जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचा का पडेल. पण तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगा म्हणून धन्यवाद पूर्ण लेखल्याबद्दल.